उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आणि या दौऱ्यामध्ये ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे। याच कार्यक्रमादरम्यान मध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। आपल्यासोबत आमदार अर्जुन खोतकर आहेत। खोतकर साहेब, खरं तर जुने मित्र पुन्हा आज तुम्ही एकत्र येत आहेत। हो, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आज जालन्यामध्ये आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये ते शिवसैनिकांशी संवाद साधत या ठिकाणी फिरत आहेत आणि अशामध्येच माननीय शिंदे साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उभारलाचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे नेते माननीय भास्कररावजी आंबेकर हे शिवसेनेमध्ये येतात। ही अत्यंत आनंदाची आणि आम्हाला ताकद देणारी बाब या ठिकाणी। अत्यंत संयमी, अत्यंत चाणाक्ष, अत्यंत हुशार अशा प्रकारचं नेतृत्व, अभ्यास नेतृत्व ज्याला म्हणता येईल, हे पुन्हा एकदा आज आम्हाला लाभतं, याचा आनंद आम्हाला आहे। भाऊ, खरं तर तुम्ही खूप जुने मित्र आहात। कशा पद्धतीने आंबेकरांचा शिवसेनेसाठी फायदा होणार आहे ग्रामीणसह शहरामध्ये? याला ही जयगुरुची जोडी गेली 45 वर्षाची। 45 वर्ष आम्ही सोबत आहोत आणि 45 वर्षामध्ये प्रत्येक निवडणूक, मागची जी झाली तीही निवडणूक ते माझ्यासोबत होते आणि इथून मागच्या ज्या निवडणूक झाल्या त्याही सोबत होत्या आणि आता या पुढच्या सोबत राहते। त्यामुळे त्यांनी कधी मला सोडलं नाही, मी त्यांना कधी सोडलं नाही। भाऊ, या कार्यक्रमादरम्यान दोन महत्वाचे उद्घाटन शुभारंभ, एक गणेश विसर्जन घाट आणि PR कार्ड। हो, माननीय शिंदे साहेबांनी खूप मदत करून आम्हाला जाणण्यासाठी हा शब्द दिला। तुम्हाला अर्थ असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला 1000 कोटी देऊ अशा प्रकारचा शब्द माननीय शिंदे साहेबांनी वापरला होता। त्यातले 500 कोटी तर आम्हाला मिळाले जवळपास। आणि त्यामुळं मला असं वाटतं की शब्द देणारा, शब्द पाळणारा आणि शब्दाला जागणारा एकच नेता आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब। साहेब, दुसरा प्रश्न, महानगरपालिकेच्या अनुषंगानं तुम्ही प्रस्ताव तुमच्या मित्र पक्षांना दिलेला होता, त्या प्रस्तावाचं काही उत्तर आलंय का? त्यांचं काय म्हणणं नाही, अजूनही आम्ही वाट बघतो, उद्याच्या पर्यंत वाट बघू। आज एकनाथ शिंदे साहेबांचा अंतिम आदेश घेऊ आणि उद्या आम्ही आमच्या कामाला लागू। भाऊ, तुम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला त्यांच्याकडनं उदासीनता दिसते का युतीबद्दल? 100% उदासीनता काय, त्याने अजून काही विचारपूस सुद्धा केली नाही। मी सर्व नेत्यांना, त्यांना आमचे लोक भेटले, मी भेटलो, अजून त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद नाही। याचा फटका कुठेतरी महायुतीला बसणार, म्हणजे तशा पद्धतीने विचार होत नाही का भाऊ सगळीकडे? जे अशा पद्धतीने विचार करतात त्याचे टांगे पलटी, घोडा फरार करून टाकू आम्ही, काय विचार नाही। ते काय शिवसैनिक एकदा मनावर घेतले की काय अडचण नाही। आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, जर भाजप सोबत युती झाली नाही तर तुमच्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे कोणच्या विरोधात निवडणूक लढवावी लागेल? जो आमच्या समोर उभा राहील तो आमचा विरोधी पक्ष, तो कोणी कसत नाही, तो कोणी कसत नाही। आम्हाला आमचा कॅन्डिडेट निवडून आणणं ही आमची प्राथमिकता आहे, तो आम्ही निवडून आणू। राज्य लेवलचा एक प्रश्न, राज्यभरामध्ये महायुतीची ही स्थिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि युतीबाबत कुठं काही सकारात्मक निर्णय होताना दिसत नाही, जसं जालन्यामध्ये सुरू होतं? नाही, अजिबात नाही। राज्यभरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा हे अत्यंत एकत्र बसून निर्णय घेतात आणि राज्यामधल्या अशी काही स्थितीने माननीय तिन्ही नेत्यांचं एकमत चांगलं आहे। नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर। खरं तर जालन्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे, यामुळे जालना शहरासह ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।